एक काळ होता जेव्हा या छोट्याशा स्टुडिओत जगायची उमेद होती. आनंदाचे क्षण टिपले जायचे, आठवणी कायमस्वरूपी जपल्या जायच्या. आज मात्र फक्त शांतता उरली आहे. काय हो, बरेच दिवस झाले आपण भेटलोच नाही. आज आणि कॅमेरा हातातच. स्टुडिओ बंद का? मोबाईल आले ना तेव्हापासून आमचा धंदा पूर्ण डाऊन झाला मित्रा. इतर टायमाला लग्न वाढदिवस कंटिन्यू राहायचे, इतकी गर्दी राहायची ना, इथं पूर्ण लाईन लागायची, वेळच नसायचा जेवायला सुद्धा. पण आता मोबाईलचा जमाना आला ना, हो. पूर्ण धंदा माझा चोपट झाला. अरे एक काळ होता, या छोट्याच्या स्टुडिओ मध्ये जगायची उमेद होती, पोच द्यायची आणि मी तो क्षण कायमचा टिकून ठेवायचो. आनंदाचे क्षण टिपले जायचे, आठवणी कायमस्वरूपी जपल्या जायच्या. आता मात्र फक्त शांतता उरली रे. नव्वदचा काळ, कॅमेराचं सुवर्णयुग. लोक पैसे जमवून फोटो काढायला यायचे. एका क्लिकमध्ये जन्मायच्या आठवणी, ज्या आजही कुणाच्या भिंतीवर टांगलेल्या आहेत. हो रे पम्या, मी विसरलो. आणि माझ्या लग्नाचे फोटो तूच काढले ना, आणि मी त्याची फोटो फ्रेम केली, घरात आजही लावलेली आहे, आणि घराची शान आहे. अहो काका, किती अजून हा कॅमेरा? अहो स्टुडिओत कोण फोटो काढता आता? मोबाईल मध्ये हजारो फोटो फुकट काढता येतात. हो बाळा, तुझं म्हणणं अगदी खरं आहे. मोबाईल मुळे आमचं अस्तित्वच संपलंय. आज लोक माझ्याकडे शाळेच्या फोटोसाठी, बँकेच्या लोनसाठी किंवा ओळखपत्राचा फोटो काढण्यासाठीच फक्त येतात. आता आठवणी टिपायला कोणाकडेच वेळ नाही. फोटो म्हणजे फक्त कागद नाही, तो एक क्षण आहे. मी लोकांचे हसरे चेहरे टिपले, त्यांच्या आनंदाचे क्षण जपले, पण माझ्या आनंदाचे क्षण कुणीच टिपले नाही. मोबाईल मध्ये फोटो भरपूर असतो, एक क्लिक नंतर डिलीट होतो. कागदावरचा फोटो आयुष्यभर सोबत राहतो. फोटो म्हणजे आठवण. मोबाईल क्षण टिकतो, पण मनाने नाही. तुम्ही काढलेला 21 वर्षापूर्वीचा फोटो, त्याचा जिवंतपणा आज जशाच्या तसा आहे. आपल्याला एक घरी असा आठवण म्हणून एक एकदाच फोटो काढायचा होता चांगला, तर तो आठवण राहील पुढे आपल्यासाठी. असा फोटो काढायचा आहे. फोटो म्हटलं ना तर लोकांना एकच स्टुडिओ आठवतो, यशोती. तुम्हाला कुठेही गेले तर लोक एकच सांगतील की यशोती फोटो स्टुडिओला जा आणि तिथं फोटो काढतो. प्रमोद यांनी असे फोटो काढून ठेवलेले आहे की लोक फक्त यशोती फोटो स्टुडिओ मध्ये. त्याच्यासाठीच मी इथे आलो.
काही फोटो चांगले निघतात आणि माझा पण फोटो आहे तसा चांगला तर मी यांच्याकडे आलो. हो नक्कीच. व्यवसाय बदलतो, साधनं बदलतात, पण आठवणी त्या काळाच्या पलीकडे जात नाहीत, त्या कायम टिकतात. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.